नमस्कार, मी पूनम. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या पुढाकाराने शहरात फटाके वाजवणाऱ्या बुलेटवर धडक कार्यवाही सुरू. कर्णकर्कश सायलेन्सर असलेल्या बुलेटवर दंडात्मक कार्यवाही. संतपीठाचा दुसरा प्रमाणपत्र वितरण सोहळा थाटात संपन्न. संतपीठाच्या वतीने कुलगुरूंना निरोप. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रातील पहिले संतपीठ असलेल्या या संतपीठाचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर पोहोचला, असा विश्वास पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी संतपीठाचा दुसरा प्रमाणपत्र वितरण सोहळा दरम्यान व्यक्त केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचालित श्री क्षेत्र पैठण येथील संतपीठाचा दुसरा प्रमाणपत्र वितरण सोहळा शनिवारी पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते थाटात संपन्न झाला. नाथसागरच्या पायथ्याशी असलेल्या संतपीठाच्या इमारतीत कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला. यावेळी प्रकुलगुरू डॉक्टर श्याम सिरसाट, कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे, समन्वयक डॉक्टर प्रवीण वक्ते, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर अर्पणा पाटील, नितीन जाधव, श्रीमती ज्योती येवले, माजी उपमहापौर संजय जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी 2 बॅचमधील 159 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. उपस्थितांना भुमरे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की मराठवाड्यातील 40 वर्षापासूनची संतपीठाची मागणी पूर्ण झाली. विशेषतः कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी शासनाच्या प्रतिसादास सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे संतपीठाचा प्रकल्प मार्गी लागला. मराठवाड्याला मोठी संत परंपरा लाभली असून सामाजिक व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांचे विचार जतन केले पाहिजे. तसेच संतपीठाला कुशल मनुष्यबळ व पायाभूत सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 4 दशकापासून प्रलंबित संतपीठ सुरू करण्याचे भाग्य मला लाभले. अवघ्या 2 वर्षात देशभर संतपीठाचे नाव पोहोचले. संतपीठाला स्वातंत्र्य विद्यापीठ म्हणून मान्यता मिळावी, असे आपले स्वप्न आहे. या ठिकाणी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम, PhD संशोधनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. या कामी संदीपान भुमरे यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही कुलगुरू यांनी केले. पालकमंत्री भुमरे यांच्या हस्ते कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले व श्रीमती ज्योती येवले यांचा सत्कार करण्यात आला. संतपीठाच्या वतीने डॉक्टर येवले यांना निरोप या निमित्ताने देण्यात आला. पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या पुढाकाराने शहर परिसरातील पोलिसांनी सायलेन्सर बदलून चालवण्यात येणाऱ्या बुलेटवर धडक कार्यवाही सुरू केली. यावेळी गाडीच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्याच्या आवाजाचे सायलेन्सर बसवणाऱ्या अनेक बुलेट राजांवर कार्यवाही करत दंड वसूल केला. शहर आणि परिसरात अलीकडच्या काळात बुलेट चालक बुलेटचे मूळ सायलेन्सर बदलून त्या जागी फटाक्याचा आवाज असणारे आणि धडकी भरवणारे कर्णकर्कश सायलेन्सर बसवत मिरवण्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे रुग्णालयातील रुग्ण, वृद्ध तसेच विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. बुलेटचे मूळ सायलेन्सर बदलून त्या जागी फटाके फोडण्याचा आवाज करणारे आणि कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवून मिरवणाऱ्याला शहरातील अनेक बुलेट राजांवर शहर पोलिसांनी कार्यवाही सुरू केली आहे. पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या कार्यवाहीत क्रांती चौकात कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली. पोलीस पथकाने परिसरात अचानकपणे बुलेटसह स्पोर्ट बाईकची तपासणी सुरू केली. केवळ तपासणीच नाही तर सोबत मेकॅनिक घेऊन तपासणी करण्यात आली. यात अनेक बुलेट पोलिसांनी तपासल्या. त्यातील काही बुलेट आणि अन्य वाहन चालकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. या कार्यवाहीतून हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहर परिसरातील पोलिसांनी मोहीम राबवत कार्यवाही केल्याने हुल्लडबाजांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी वाहने रस्त्यावर न काढता घरातच ठेवणे पसंत केले आहे. आपल्या शहरात छत्रपती संभाजीनगरमध्ये बरेचसे मॉडिफाईड बुलेट तसेच मॉडिफाईड 2 व्हीलर जोरजोरात आवाज करत फटाका फोडत चाललेले आहेत. कृपया त्या सगळ्यांना नम्र विनंती की त्यांनी आपले मॉडिफाईड केलेले सायलेन्सर काढून घ्यावेत आणि शहरात थोडंसं जे वातावरण ते गढूळ करत आहेत फटाका सायलेन्सर वाजवून, त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची फार शक्यता असते. समोरचा एकदम बिथरून जातो माणूस गाडी चालवणारा. त्यांच्या फटाक्या वाजवल्यामुळं लहान मुलांना, वृद्धांना, पेशंटला त्रास होतो. तसेच ॲक्सिडेंट होण्याची फार मोठी संभावना आहे. तर कृपया त्यांना सर्वांना हा मॅसेज की असले मॉडिफाईड असलेले सायलेन्सर बुलेटचे आणि इतर 2 व्हीलरचे
त्यांनी काढून ते त्वरित ओरिजिनल सायलेन्सर लावण्यात यावेत आणि कृपा करून छत्रपती संभाजीनगर पोलिसांना सहकार्य करावे, जेणेकरून आम्ही वाहतुकीसाठी या सर्वसामान्यांसाठी काम करू शकतो। अभी कार्रवाई चल रही है, आंकड़ा भी एग्जैक्टली नहीं बता सकते, बट सब तरफ हमारे जोन 1 में कार्रवाई चल रही है। वसंतराव नाईक महामंडळाची भाग भांडवल मर्यादा 1500 कोटी रुपये करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी बंजारा टायगर अशोक राठोड यांच्या वतीने सुरू असलेल्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील उपोषण मंत्री अतुल सावे यांच्या मध्यस्थीने सोडवण्यात आले। बंजारा परिषद चे पदाधिकारी अशोक राठोड जी, वनसिंग चौहान, रतन नाईक, राजू राठोड, जयकुमार राठोड, सुधीर पवार आणि माझे सहकारी प्रमोद भैया राठोडजी आणि विवेक भैया राठोडजी व इकडे उपस्थित सर्व बंजारा समाजातील सर्व पदाधिकारी, सर्व बंधूंनो आणि मित्रांनो, बरेच दिवसापासून आपलं उपोषण चालू होतं। मला विवेकजी, प्रमोद भैया, राजू पण फोन करायचा। मी त्यांना सांगायचो की आपण माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक करू, कारण की जे माझ्या लेवलचे विषय आहेत ते मी करेल, पण बाकीचे काही सगळ्या वेगळ्या मंत्र्यांच्या समोरचे विषय होते आणि त्यामुळे मी इवन संजय राठोड साहेब जे आपले मंत्री आहेत त्यांना पण बोललो होतो आणि त्या हिशोबाने आम्ही परवाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, संजय राठोड साहेब, भुमरे साहेब अशा सगळ्या मंत्र्यांच्या समोर बैठक केली आणि आपल्या विविध मागण्यांवर चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी अतिशय पॉझिटिव्ह विषय घेऊन हे सगळे विषय मार्गी लावतो म्हणून त्यादिवशी सगळ्यांना आश्वासन दिलेलं आहे। ज्यातले जसे तांडावस्ती आहे, घरकुल योजना आहे, ज्या माझ्या डिपार्टमेंटच्या अंदर तुम्ही आज वाचलं असेल की आपल्याला ॲडिशनल निधी मिळालेला आहे, त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही। तांडावस्तीची पण सगळे कामं होतील, घरकुलची पण कामं होतील, त्याच्यामुळे काही आणि कर्जासाठी पण मी जसं सांगितलं की त्यातल्या अटी शिथिल करून मागच्या वेळेस म्हणजे राजूने सांगितलं की तर ती अटी शिथिल करायची आपण फाईल ऑलरेडी फायनान्सकडे काल त्याच्यावर चर्चा पण झाली माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांसमोर आणि ती पण लवकर आपल्याला मंजूर होईल। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कर्ज प्रकरणाला पण काही अडचणी येणार नाही आणि मला नक्कीच खात्री आहे जे बजेट तुम्ही मागून वाढले, माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला कबुली दिली आहे, ते बजेट पण वाढेल। आपल्या सगळ्या अडचणी दूर करण्याचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्याला शब्द दिला आहे। 73 दिवस उपोषण केलेलं असताना 73व्या दिवशी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री माननीय अतुलजी साहेब या ठिकाणी सावे साहेबांनी उपस्थित राहून उपोषण सोडवताना जे आश्वासन दिलं होतं, ठीक आहे, काही विलंब झाला आम्हाला आश्वासन दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करताना, पण त्यांनी आश्वासन दिल्यानंतर त्या आश्वासनानुसार त्यांनी काल म्हणजे यावेळेस आम्ही जे 23मध्ये जे आमरण उपोषण सुरू केलं त्या आमरण साहेबांनी आणि आपले मराठवाडा विभाग अध्यक्ष विवेक भाऊ राठोड यांनी जे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नानुसार 73व्या दिवशीच आमची मीटिंग घडवण्यात सावे साहेबांना यश मिळालं आणि त्या दिवशी ही समाधानकारक सगळे माननीय मंत्री महोदयांचे नावं आमच्या सहकार्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता मी ते नावं पुन्हा रिपीट करण्याऐवजी सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि एकदम अतिशय सकारात्मक बैठक होऊन जे सावे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं, मी माझ्याशी संबंधित असलेल्या विभागाच्या मागण्या मी आताही मंजूर करून देईल, पण तुमच्या मागण्यांनी मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर विलंब होऊ नये आणि अडचणी येऊ नये म्हणून जे साहेबांनी सांगितलं होतं त्यानुसार त्यांनी संबंधित सगळ्या मंत्र्यांना त्या ठिकाणी बोलावून राज्याच्या विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केलं। त्या प्रयत्नाला मोठ्या प्रमाणात यशही मिळालं। आजच्या दिवशी भारताने पाकिस्तानवर सर्वात मोठा विजय प्राप्त केला होता, म्हणून आजच्या दिवशी तिन्ही सैन्य दलातील माजी सैनिकांनी छावणी येथील शहीद वीर स्मारकासमोर वीर योद्धांना मानवंदना दिली। छावणीत विजय दिवस उत्साहाने देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला। आजच्या दिवशी भारताने पाकिस्तानवर सर्वात मोठा विजय प्राप्त केला होता, तोच आजचा दिवस 16 डिसेंबर। या निमित्ताने तिन्ही सैन्य दलातील माजी सैनिकांनी छावणी येथील
शहीद वीर स्मारकाजवळ एकत्र येऊन सर्व वीर योद्धांना मानवंदना दिली. भारत माता की जय च्या घोषणा दिल्या. मात्र युद्धामध्ये वीरमरण आलेल्या वीर सैनिकांना मानवंदना देण्यासाठी कोणताही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाचा कोणताही अधिकारी येथे उपस्थित नव्हता. ही खंत उपस्थितांच्या वतीने व्यक्त करण्यात आली. यावेळी केवळ माजी सैनिकच या ठिकाणी उपस्थित होते. छावणी प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनाचे कोणतेही वरिष्ठ अधिकारी यावेळी शहीद वीर स्मारकावर मानवंदना देण्यासाठी उपस्थित नसल्याचे दिसून आले. हे आता लोकप्रतिनिधी आहेत, यांना पण सुद्धा या गोष्टीचा विचार करावा की जे आपल्या भारताच्या साठी ज्यांनी आपल्या मायभूमीसाठी आपलं बलिदान दिलेलं आहे, असे वीर योद्धा, हे सुपुत्र, या लोकांनी जेवढं आपलं बलिदान दिलं असेल त्यांच्या बदौलत तुम्ही इथं या भारत देशाचे म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाता येता और चांगले राहता, केवळ तुमच्या ह्या माजी सैनिकासाठी. कारण सैनिकांना जे तुमच्यासाठी केले ते कोणी करू शकणार नाही. हे लोकप्रतिनिधी लोकांनी यांनी सर्वांनी लक्षात घ्यावं. इतर आम जनताने सुद्धा याचं लक्ष द्यावं की सर्वांनी एकत्र येऊन ह्या अशा या एकत्रच्या लढाईमध्ये किंवा कारगिल युद्ध किंवा अनेक अशा असतील अशा ठिकाणी सर्वत्र एकत्र येऊन त्यांना मानवंदना द्यावा, जेणेकरून ह्या भावी पिढीला त्याचा एक समाचार जाईल किंवा एक त्यांच्या लक्षात असेल की खरंच आपले बुजुर्ग आपले जे पूर्वज काय करत होते हे त्यांच्या लक्षात येऊ शकते आणि ते त्या वाटचालीवर चालू शकतात अशी मी सर्वांना विनंती करतो. परत मी त्या वीर जवानांना सल्यूट करतो. सर्वांना शुभेच्छा. मी स्वतः आणि आपल्यापैकी बरेच जण 1971च्या युद्धामध्ये प्रत्यक्ष सामील होतो आणि त्या आठवणीचा चांगला उजाळा आणि आपल्या शहीदांना मानवंदना देण्यासाठी आपण जमलेलो आहोत. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. ह्या विजय दिवसाच्या निमित्ताने आपण सगळे जे माजी सैनिक इथे उपस्थित राहिला आणि आज आपल्या जे 1971च्या लढाईमध्ये ज्यांनी आपलं बलिदान केलं, या देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी आपले जीवन न्योछावर केले, त्यांच्या आठवणीच्या निमित्ताने आपण सगळे आज इथे जमा झालो आणि त्यांना मानवंदना देतो आहेत. याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आजच्या विजय दिवसाच्या निमित्ताने संपूर्ण भारतीयवासियांना सुद्धा त्यांचं अभिनंदन करतो आणि असेच प्रोग्राम किंवा असंच आपल्या भावी ज्यांनी बलिदान केले सैनिकांना, ऑफिसर्सना वगैरे, त्यांची आठवण म्हणून आपण हा दिवस नेहमी दरवर्षी असाच साजरा करत राहू अशी मी अपेक्षा करतो. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एडीएन. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रहे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपले स्वागत. तब्बल 650 हॉटेल्स असलेल्या यशस्वी उद्योजक तथा कामत हॉटेल्सचे चेअरमन डॉक्टर विठ्ठल कामत यांनी शहरातील इराबाई ऑर्किड हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी माध्यमांशी बोलताना त्यांच्या प्रवासाचा उलगडा केला. द कामत हॉटेल्स ग्रुपने शहरात बीड बायपास ऑर्किड हॉटेलच्या माध्यमातून भर घातली आहे.
चिकलठाणा विमानतळापासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर ही मालमत्ता स्थित असून तिचे उद्घाटन कामत हॉटेल्स इंडिया लिमिटेडचे चेअरमन डॉक्टर विठ्ठल कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। यावेळी कार्यकारी संचालक विशाल विठ्ठल कामत म्हणाले की IRA तत्वज्ञान लक्षात घेऊन आम्ही आमच्या विक्रीतील 1% समुदाय कल्याणासाठी विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी दान करणार असून तळागाळातील अनेक संस्थांसोबत काम करत आहोत आणि येणाऱ्या भविष्यात शहरासाठी योगदान देण्यास उत्सुक असल्याचेही ते म्हणाले। तर यावेळी डॉक्टर विठ्ठल कामत यांनी माध्यमांशी बोलताना त्यांचे अनुभव कथन केले। सांगतो माझी प्रसिद्धी काय बघा असं आहे, आज काय झालं मी त्यांनी माझी बाजूला जे बसलेले त्यांचाही प्रवास असाच आहे। आम्ही सगळे सहप्रवासी आहोत। काय स्वामी विवेकानंदांनी म्हटलंय, टेक अप अन आयडिया, मेक दॅट आयडिया इज युअर लाईफ, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट, let every part of your body, bones and nerves be filled up with that idea alone. This is the way spiritual giants are born. This is the way Damdere and Kamat does business. हा बिझनेस तुम्ही करता याप्रमाणे काय त्यांचं दुपारी भेटलो ना, मला म्हणाले ना माझा गिराईक नाराज होऊन जाता नाही। माझ्या वडिलांनी एक शेर सांगितला, तो मी तुम्हाला सांगतो, तो BBC वर मी सांगितलाय, मौत के बाद याद आ रहा है कोई, मौत के बाद याद आ रहा है कोई, मेरी कब्र से मिट्टी उठा रहा है कोई, या खुदा 2 पल की जिंदगी दे दे मुझे, मेरे दुकान से नाराज होके जा रहा है। माझ्या दुकानात नाराज होऊन गेला, आमच्या दुकानात कोण नाराज होऊन गेला तर आम्ही कबरीत पण बाहेर येऊ, त्याला समाधान करू आणि परत कबरीत जाऊ। चिकलठाणा MIDC परिसरातील युनिव्हर्सल हायस्कूल मध्ये गुरुवारी खाद्यपदार्थातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली असून सदर प्रकरणी महापालिकेने शाळेची मान्यता रद्द करण्याच्या कार्यवाहीला सुरुवात केली आहे। चिकलठाणा MIDC परिसरात असलेल्या युनिव्हर्सल हायस्कूलमध्ये गुरुवारी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती। 14 डिसेंबर रोजी शाळेतील पिण्याच्या पाण्यासह खाद्यपदार्थातून 50 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते। त्यामुळे विद्यार्थ्यांना उलट्या, पोटदुखी, चक्कर आल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। सदरील बाब महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी अत्यंत गंभीरपणे घेतली आहे। त्यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या वतीने शाळेला नोटीस बजावण्यात आले आहे। सदर प्रकरणी लेखी खुलासा करण्याची नोटीस बजावून जर खुलासा समाधानकारक नसला तर शाळेवर मान्यता रद्द करण्याची कार्यवाही करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पेपरफुटी प्रकरणी नागनाथप्पा हलगे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले आहे। तसेच संबंधित पेपरही रद्द करण्यात आलाय। प्राचार्य व परीक्षा समन्वयकांच्या विरोधात FIR दाखल करण्याचे आदेश कुलगुरू यांनी दिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा 12 डिसेंबर पासून सुरू झाल्या आहेत। या परीक्षेत 5व्या दिवशी दुसऱ्या सत्रात BE सिव्हिल अंतिम वर्षाचा डिझाइन ऑफ स्ट्रक्चर 3 हा पेपर 2 वाजता सुरू होणार होता। संबंधित पेपर समाज माध्यमावर लीक झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यामुळे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी तात्काळ दखल घेऊन परीक्षा विभागास तात्काळ चौकशीचे आदेश दिले। संबंधित प्रश्नपत्रिका परळी येथील नागनाथप्पा हलगे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केंद्रावरून 1:08 व 22 सेकंदांनी डाउनलोड करण्यात आला, तर 1:11 हा पेपर समाज माध्यमावर लीक झाला। ही माहिती समजताच कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर M भास्करराव व परीक्षा प्रमुख समन्वयक डॉक्टर AB चाटे यांच्या विरोधात पोलिसात FIR दाखल करण्याचे आदेश परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर भारती गवळी यांनी दिले आहेत। उज्ज्वल महाराष्ट्र मातोश्री समृद्धी प्रतिष्ठान संचालित यांच्या संयुक्त विद्यमाने शेख अनवर शेख दादाबाई मनपा मलेरिया पर्यवेक्षक यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। उज्ज्वल महाराष्ट्र मातोश्री समृद्धी प्रतिष्ठान संचालित यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी शनिवार मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र सभागृह TV सेंटर औरंगाबाद येथे कार्यक्रम पार पडला। यामध्ये कोरोना कोविड-19 काळात व समाजकार्य उत्कृष्ट केल्याने BG चौर पगार पूर्व न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या शुभ हस्ते शेख अनवर शेख दादाबाई मनपा मलेरिया पर्यवेक्षक यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे। महाराष्ट्र रत्न पुरस्कार, ट्रॉफी, शाल, फुलांचे गुच्छ देऊन त्यांना गौरवण्यात आले आहेत। यावेळी उज्ज्वल महाराष्ट्राचे संस्थापक हसन शाह, सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निर्मला परदेसी, बेगमपुरा पोलीस निरीक्षक अम्रपाली तायडे, विजय शिरसाट, नबी पटेल, चंद्रकला जाधव,
डॉक्टर प्रिया डुगरेकर, अनीस शहा, मकसूद अन्सारी व सर्व पुरस्कार पोलीस, मनपा मलेरिया पर्यवेक्षक, डॉक्टर समाजसेवक व नागरिक यांच्यासह मनोज जगदाणे, शेख तय्यब, भारत वाघ, प्रतीक नरवडे, अजीम खान उपस्थित होते. शेवटी परत एकदा नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या पुढाकाराने शहरात फटाके वाजवणाऱ्या बुलेटवर धडक कार्यवाही सुरू. कर्णकर्कश सायलेन्सर असलेल्या बुलेटवर दंडात्मक कार्यवाही. संतपीठाचा दुसरा प्रमाणपत्र वितरण सोहळा थाटात संपन्न. संतपीठाच्या वतीने कुलगुरूंना निरोप. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.